प्रतिबिंब द रिफ्लेक्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजचा विषय घेऊन येत आहे अपेक्षा की मागण्या. अपेक्षा आणि मागण्या यामधला आपल्याला फरक कळला पाहिजे. जेव्हा आपण लग्नाच्या टप्प्यावर उभे आहोत आणि आता आपण जेव्हा लग्नाच्या तयारीला लागलेलो आहोत की आता मला लग्न करायचं आहे, पण आज आपण बघतो समाजामध्ये मुलाच्या आणि मुलीच्या अपेक्षा ह्या खूप वाढलेल्या आहेत. त्या मानाने थोडं मुलांचं बरं चाललं आहे, कारण मुलांच्या अपेक्षा अगदीच 2 किंवा 3 बोटावर मोजण्यासारख्या आहेत. त्यांना गोरी सुंदर साजेशी मुलगी हवी असते पहिली. दुसरं, ती चांगली शिकलेली हवी असते आणि पगार किंवा नोकरीला हवी असते. तिसरं, तिचं घर आणि तिचं फॅमिली कशी आहे, ह्या 3 गोष्टी मूळतः ते बघतात. त्याच्यापेक्षा जास्त फार काही ते विचारायला जात नाहीत किंवा बघायला जात नाहीत. पण मुलींच्या बाबतीत थोडंसं अपेक्षांची लिस्ट अगदी भरमसाठ वाढलेली आहे. तिला जसं मुलांचे 3 महत्त्वाचे गोष्टी आहेत की मुलगी दिसली कशी पाहिजे, मुलीचं शिक्षण आणि तिची नोकरी आणि तिचे घरचे कसे आहेत. पण मुलींच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर मुलींचं A-B-C आपण जर बघितलं तर त्याला नंतर परत A1, A2, A3 असं सब क्वेश्चन आणि सब अपेक्षा अशा वाढलेल्या आहेत. त्यामुळे ती लिस्ट अधिक आणि अधिकच मोठी होत चाललेली आहे. की मुलगा दिसायला कसा आहे, हा पहिला प्रश्न आहे तिचा, की दिसायला कसा आहे, सुंदर आहे, रुबाबदार आहे, मग त्याचा स्वभाव कसा आहे, तो समजदार आहे का, बोलका आहे का, अबोल आहे, तो आउटवर्ड आहे, इनवर्ट आहे, समंजस आहे. अशा त्याला कितीतरी आणि अनेक पैलू त्या एकाच प्रश्नाला आहेत. नंतर तो त्याचं शिक्षण आणि नोकरी याच्याबद्दल तिला खूप प्रश्न आहेत की शिक्षण काय आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीतून आहे, कोणत्या वर्षी झालेलं आहे, प्रत्येक वर्षी त्याला किती ग्रेड मिळालेले आहेत, त्याचं कसं इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे शैक्षणिक. नंतर नोकरीला आहे तर कुठे आहे, कोणत्या शहरात आहे, कोणत्या पोस्टवर आहे, कोणत्या वर्षी नोकरीला लागला, किती तेव्हा पगार होता, आज किती पगार आहे, त्याचे किती अप्रेझल झाले, किती तो प्रोग्रेसिव्ह आहे आणि त्याचं फ्युचर कसं आहे, हे सगळं ती बघत आहे. म्हणजे तिच्या दुसऱ्या क्वेश्चनलाही सब क्वेश्चन्स इतके आहेत की त्याला प्रश्न आणि उत्तरं देता देता एखादा मुलगा भांबावून जाईल. तिसरा, त्याच्या फॅमिलीचा जेव्हा प्रश्न येतो तर तिथेही मुलाचं फक्त एकच आहे की त्यांची फॅमिली कशी आणि कुठे राहतात. पण मुलींसाठी अनेक प्रश्न आहेत. तो कुठे राहतो, तो कोणत्या शहरात राहतो, त्याचं घर कसं आहे, त्याचं घर 1 BHK आहे, 2 BHK आहे, बंगला आहे, मग घरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत का, मग घरामध्ये आईवडील आहेत, भाऊ बहीण आहेत आणि बाकीच्या सर्व वस्तू घरामध्ये आहेत का, घरामध्ये सगळ्या सुखसोयी आहेत का, इवन घरात नोकर आहेत का, किंवा घरामध्ये कामवाल्या बाया किती आहेत, आणि एक ना अनेक प्रश्न. मग त्याचा स्वभाव कसा आहे, तो बाहेर जातो का, मित्र किती आहेत, असे एक ना अनेक प्रश्न तिला पडलेले आहेत. आणि अपेक्षांचं लिस्ट कुठेच थांबायला तयार नाही आहे. अपेक्षा वाढतच चाललेल्या आहेत आणि त्याला कुठेतरी आपल्याला आळा घालायला पाहिजे आणि आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या रिॲलिटीला किंवा जे आपण आहोत त्याला साजेसं आहे का हेही तपासून पाहिलं पाहिजे. मुलींच्या बाबतीत मी असं सांगेन की मुलं हे 3च गोष्टी बघतात आणि त्याला हो म्हणतात. मुलांच्या लग्नाचा एवढा मोठा प्रॉब्लेम सध्या नाही आहे. त्यांना ह्या 2-3 गोष्टी मुलीमध्ये असल्या, ती कुठे राहते, तिचं शिक्षण काय, ती नोकरी करते का, घर कसं आहे आणि तिची परिस्थिती कशी आहे, एवढ्या 3 गोष्टींवर ते मुलींना सिलेक्ट करतात किंवा लग्नासाठी तयारही होतात. काही मुलं तर असे आहेत की कमी शिकलेले जरी आहेत आणि आईवडील म्हणतात म्हणून लग्नालाही उभे आहेत आणि मुलगी समोरची हा म्हटली तर ते लग्नासाठीही तयार आहेत. पण मुलींच्या बाबतीत असं नाही आहे. मुलींच्या बाबतीत अपेक्षा इतक्या वाढलेल्या आहेत की त्याला कुठेच फुल स्टॉप देता येत नाही आहे. आणि याच्याबरोबरच आपण जेव्हा बघतो अपेक्षांबद्दल तर मुलींच्या आईवडिलांच्याही अपेक्षा भरमसाठ वाढलेल्या आहेत. मी तर म्हणेन मुलींच्या आणि मुलांच्यापेक्षाही त्यांच्या आईवडिलांच्या अपेक्षा अगदी त्यांच्या अपेक्षा अशा आहेत की आमच्या वेळेसारखंही पाहिजे आणि आत्तासारखंही पाहिजे. म्हणजे दोन्हीचं त्यांना कॉम्बिनेशन पाहिजे की तो त्या आमच्या विचारांनाही साजेसा पाहिजे आणि मुलीच्याही विचाराला साजेसा पाहिजे. मुलीपेक्षा मुलीच्या आईच्या जास्त अपेक्षा आहेत की
माझ्या मुलीला मला झाला तसा त्रास व्हायला नको, आमच्या पिढीने जे भोगलं ते भोगायला नको, आम्ही जे सहन केलं ते सहन करायला नको. आणि आमच्या मुलीला आम्ही इतकं लाडात वाढवलेलं आहे, इतकं सगळं आम्ही तळहाताच्या फोडासारखं तिला जपलेलं आहे. तर आता तिला जेव्हा ती सासरी जाईल तिला तीच ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. ह्या आणि अशा अनेक अपेक्षा त्यांच्या आई समोर ठेवते आणि त्या अपेक्षांमुळे मग कुठेही लवकर मॅच जमत नाही. मुलीला आवडलं तर मुलीच्या आईवडिलांना आवडत नाही. याच्यामध्ये मी म्हणेन की वडिलांचा थोडासा पुढाकार तेवढा नाही आहे, पण आई जी आहे तिचा पुढाकार जास्त आहे, तिचे विचार मुलीसाठी जास्त आहेत. की पण मला असं वाटतं की आपण खरंच असा विचार करायला पाहिजे का? आज मुली आणि मुलांची जेव्हा अपेक्षा आपण समोर आणतो तेव्हा आईवडील मुलीचे म्हणतात की आमच्या मुलीला स्वयंपाकसुद्धा येत नाही, आमच्या मुलीला आम्ही कधी स्वयंपाकघरातही पाठवलं नाही. तर खरंच हे योग्य आहे का की आपल्या मुलीला स्वयंपाक येत नाही, आपल्या मुलीला आपण स्वयंपाकघरातच सुद्धा कधी पाठवलं नाही? आई सहज म्हणून जाते, माझी मुलगी इतकी लाडाची आहे की सकाळी कामाला जाताना तिच्या हातात आम्ही डब्बा देतो, ती किचनमध्येही आलेली नाही कधी. तर मला सांगू द्या की खरंच हे इतकं योग्य आहे का? हे वळण आणि हे जे आपण पिढीला घेऊन चाललो आहे हे योग्य आहे का? आपण जेव्हा बघतो की आपली धावपळ चाललेली आहे, कष्ट चाललेले आहेत, ते कशासाठी आहेत? तर ते पोटासाठी आहेत. आपणही धावतोय, आपले मुलं धावतात, आपल्या मुली धावत आहेत, ते कशासाठी आहे? पोटासाठी आहे. आणि जर पोटासाठी जर स्वयंपाक हा जर बेसिक गोष्ट ही मुलींना यायला पाहिजे आणि मुलांनाही तितकीच यायला पाहिजे, कारण आज मुलं आणि मुली समान आहेत. उलट मी म्हणेन की मुली जास्तच करत आहेत, त्या कामालाही जातात, घरातल्याही गोष्टींना मदत करतात, पण मुलांनाही तितकंच यायला पाहिजे. त्यांनीही बाहेर जेव्हा जातात तेव्हा आज लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या बरोबरीने आपली बायको बाहेर जाते, आपल्या बरोबरीने ती काम करत आहे, सगळ्या गोष्टींमध्ये ती आज कुठेच मागे नाही आहे. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी जी स्त्री होती ती घरकामामध्ये होती आणि फक्त तिचं तेवढंच वावर होता. खूप कमी त्यावेळेस सर्व्हिस आणि काम करणाऱ्या महिला होत्या. पण आजकालची महिला गाडी चालवते, बँकेचे सगळे कामं करते, फायनान्स तिला कळतात आणि ती नोकरीही करते आणि घरी येऊन मुलांनाही सांभाळते आणि ती स्वयंपाक पण शिकत असते. तर अशा वेळी मुलांनीही ह्या सर्व गोष्टी शिकल्या पाहिजेत. मुलीच्या बरोबरीने त्यांनीही तिला आधार दिला पाहिजे आणि तिच्याबरोबर उभं राहायला पाहिजे. स्वयंपाक करणं आणि घरातल्या गोष्टी करणं याच्यामध्ये कुठेही मुलं मुली आज मागे राहायला नको. जसं स्वयंपाक मुलीला यायला पाहिजे, स्वयंपाकातल्या काही गोष्टी मुलींना समजायला पाहिजेत, बेसिक गोष्टी यायला पाहिजेत. कारण सरस म्हटलं जातं की माझ्या मुलीला स्वयंपाक नाही आला तरी चालेल, ते कामवाली ठेवतील. पण मला त्या दिवशी मी एक पिक्चर बघत होते आणि त्याच्यामध्ये नाच गं घुमा हा पिक्चर होता आणि त्याच्यामध्ये तो जो नायक आहे तो त्याच्या बायकोबरोबर जेव्हा गाडीतून जात असतो, त्याची मुलगी त्याच्याबरोबर असते, तर ती आईवडिलांना म्हणते की मला बाबा मोठं होऊन कामवाली बनायचं आहे. तर तो म्हणतो का? तर बोलते त्यांची खूप डिमांड आहे. आणि तो म्हणतो की खरंच येणाऱ्या तिसरं महायुद्ध हे फक्त कामवाल्यांच्या तुटवड्यामुळे होणार आहे. तर खरंच आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे की अपेक्षा ज्या ठेवत आहोत त्या खरंच योग्य आहेत का? त्या खरंच आम्हाला कुठेतरी घेऊन जाणार आहेत का? की आमच्या अपेक्षा ह्या मागण्या होत आहेत? कारण अपेक्षा म्हणजे आशा, काहीतरी आपल्याला मिळेल किंवा आपण आशा धरून असतो की हे माझं स्वप्न आहे, आशा आहेत. पण खरंच त्या आशा बरोबर आहेत का? की ह्या आपल्या डिमांड झालेल्या आहेत की हे आम्हाला मिळालंच पाहिजे. पण आपण जेव्हा डिमांड करत आहोत तर आपण स्वतःचंही आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की खरंच मी जेव्हा ह्या गोष्टी माझ्या समोर येतील तेव्हा मीही त्या नात्याला काय देणार आहे किंवा काय देऊ शकते, की मी फक्त मागायचंच आहे आणि जेव्हा देण्याची वेळ येईल तेव्हा मी ते देऊ शकते का? त्या नात्याला मी न्याय देऊ शकते का? माझ्या मागण्यांना मी न्याय देऊ शकते का? आणि सर्वात महत्त्वाचं, माझी जर मागणी आहे की मी गावात राहते किंवा मी कुठे एका ठिकाणी राहते आणि मी दुसऱ्या ठिकाणी म्हणजे अगदी गावातल्या मुलांना पुण्या मुंबईला यायचं असतं, गावातल्या मुलींना गावातले मुलंही त्यांच्याशी लग्न करायचं नसतं, त्यांना मुंबई पुण्याला यायचं असतं. पण खरंच तुम्ही इथे जेव्हा शिफ्ट होता तेव्हा मुंबई पुण्याची जी मुलं आहेत त्यांची एक वेगळी लाईफस्टाईल आहे, त्यांची जगण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये ॲडजस्ट होणार आहात का हा विचारही तुम्ही केला पाहिजे. फक्त आम्ही गावामधून मुंबईत आणि पुण्याचे ते तुम्हाला जेव्हा सिलेक्ट करतील तर ते कोणत्या बेसिसवर तुम्हाला सिलेक्ट करतील, तर ह्याच्यासाठी आपलं माइंडसेट खूप व्यवस्थित आपण तयार करणं आणि आपल्या अपेक्षा ह्या आपण व्यवस्थित मांडणं गरजेचं आहे की माझ्या अपेक्षा ह्या या आहेत,
1 2 3, पण याला कारणही तुम्हाला देता आलं पाहिजे की त्या आहेत तर त्या का आहेत आणि त्याच्यामुळे काय फरक पडणार आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर नक्कीच तुमच्या अपेक्षा असाव्यात लग्नासाठी आपल्या जोडीदाराकडून, पण त्या मागण्या नसाव्यात की हे मिळालंच पाहिजे, असा अट्टाहास नसावा मुलांचाही, मुलींचाही आणि आपल्या पालकांचाही. तर योग्य अपेक्षा करा आणि स्वतःला जे साजेसं आहे ते अपेक्षांमध्ये स्वतः लिहून काढा की तुमच्या खरंच काय अपेक्षा आहेत, की कुठे मी ॲडजस्ट करू शकते, कुठे मी ॲडजस्ट अजिबात करू शकत नाही, काय माझ्या आयुष्याला अशी गोष्ट आहे की ती मी कधीच स्वीकारू शकत नाही आणि ह्या काही गोष्टी आहेत की मग थोड्याशा त्याच्यामध्ये मी मोल्ड होऊ शकते किंवा स्वीकारू शकते. आणि तुमच्या अपेक्षा ह्या अपेक्षाच राहू द्या, त्यांना मागणीमध्ये बदलू देऊ नका, कारण मागणी म्हणजे अट्टाहास आहे आणि काहीतरी मिळवण्याचा. आपण अट्टाहास करण्यापेक्षा आपण अपेक्षा ठेवूया, आशा ठेवूया की ह्या गोष्टी मला मिळतील आणि आपण आपला जोडीदार निवडत असताना आपण व्यवस्थित आशा आपल्या पेपरवर आणि स्वतःच्या मनामध्ये मांडल्या पाहिजेत आणि योग्य अपेक्षा केल्या पाहिजेत आणि त्या प्रत्येक अपेक्षेला आपल्याला का म्हणून हे उत्तर देता आलं पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टिक करा. थँक्यू.